पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी टाळा, जीव धोक्यात घालू नका, पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांचे आवाहन. कोल्हापूर जिल्हा व पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वेगानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पूर पाहण्यासाठी पुलांवर गर्दी करू नये असे आवाहन इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी केले आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी पुलावर थांबणे, सेल्फी किंवा व्हिडिओ काढणे तसेच वाहने उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितले. अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढून आपत्कालीन सेवांच्या वाहनांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होऊ शकतो. दरवर्षी उत्सुकतेपोटी नागरिक पुलांवर गर्दी करतात, मात्र पाण्याचा वेग, घसरडा पृष्ठभाग आणि अचानक वाढणारी पाणी पातळी यामुळे जीवितहानीची शक्यता असते. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी केले. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. पंचगंगा नदीला पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे लहान सध्या बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक ही मोठ्या पुलावरून होत आहे. नागरिक हे त्या ठिकाणी पाण्याची पातळी पाहण्यासाठी, पूर पाहण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी येत आहे, सेल्फी घेत आहेत, वाहने रोडवर थांबवत आहेत. त्याच्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शहर वाहतूक सर्व नागरिकांना आव्हान आहे काही प्रकारे त्या ठिकाणी पुलावर थांबू नये. फोटो अगर या गोष्टी घेण्यासाठी त्या ठिकाणी थांबल्या असता जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी सगळ्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा, त्या ठिकाणी थांबू नये. सबस्क्राइब करा.